नमस्कार मित्रांनो. पुढील काही दिवसात येणाऱ्या काही जाहिराती आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे, कोणत्या कोणत्या जाहिराती येणार आहे बघा. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, नगरपंचायत, नगर परिषद गट क आणि गट ड या पदाची जाहिरात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण IBPS ची पण जाहिरात येणार आहे. वखार महामंडळची जाहिरात येणार आहे. GMC नाशिकची जाहिरात येणार आहे. अमरावती मनपाची जाहिरात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मनपाची जाहिरात येणार आहे. रेशीम संचालयाची जाहिरात येणार आहे मित्रांनो. कृषी विद्यापीठचे जे चार विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ त्यांची जाहिरात येणार आहे. कमीत कमी 3-4 हजारच्या आसपास जागा असणार मित्रांनो. आणि तलाठी भरतीची बघा जाहिरात येणार आहे लवकरच. खादी व ग्रामोद्योग महामंडळची जाहिरात येणार आहे. सहाय्यक व गुप्त वार्ता अधिकारी CID ची जाहिरात येणार आहे. इतर सर्व GMC व मनपा डिपार्टमेंटची जाहिरात येणार आहे. बहुजन कल्याण विभाग ची जाहिरात येणार आहे. मृदा व जलसंधारण विभागची जाहिरात येणार आहे. नाशिक मनपाची जाहिरात येणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता हे जे मी तुम्हाला सांगितले हे डिपार्टमेंटची, कारण की ह्यांचं सर्व GR वगैरे आलेलं आहे, की फक्त एवढंच आहे की आता थोडंफार महागबळ होतोय उशीर. कारण की ह्यांचं जेवढं पण हे जाहिरात आहे मित्रांनो, नाशिक मनप्पा, अमरावती मनप्पा, छत्रपती संभाजीनगर मनप्पा, ह्यांचं GR वगैरे आलेले मित्रांनो. फक्त एवढंच आहे, थोडंसं वेट उशीर होतंय जाहिराती यायला. आता इलेक्शन असल्यामुळे थोडंफार उशीर होणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या सर्व जाहिराती जेवढे पण डिपार्टमेंट मित्रांनो, यांचं सर्व GR आलेलं आहे. किती जाहिरात कधी येऊ शकते आणि किती जागा येणार आहे अजून कन्फर्म झालेलं नाही. पण तलाठीची बघा 1700च्या आसपास जागा येणार आहे. आणि नगर परिषदची पण 5-7 हजारच्या आसपास जागा येऊ शकते मित्रांनो. कारण नगर परिषदमध्ये भरपूर वॅकन्सी असणार आहे. नंतर बघू शकतो आपण, जेवढं पण मनप्पा डिपार्टमेंटची जाहिराती मित्रांनो, ते सर्व जाहिराती येणारच आहे. आता जाहिराती कधी येणार आहे बघा. बघा, नगर परिषद गट क आणि गट ड पदासाठी बघा, आणि कृषी विद्यापीठ आणि तलाठी ह्या तीन जाहिराती मित्रांनो नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येण्याची चान्सेस आहेत. कारण यांचं फिक्स झालेलं आहे. ती नवीन अपडेट आहे मित्रांनो. तर बाकीचे पण जाहिरात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येऊ शकतात. फक्त आता बाकी जे मनप्पाचे आणि GMC डिपार्टमेंटचे जे पण जाहिराती मित्रांनो, थोडंफार मागं पण होऊ शकतो. पण ह्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये नाही तर मार्चच्या अगोदर हे 3 ते 6 महिन्यात सर्व जाहिराती येणार आहे मित्रांनो. अभ्यास करा. कारण की अभ्यास कंटिन्यू करा, प्रॅक्टिस करा. क्वेश्चन पेपरचे जेवढं क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करताय तेवढं करा. कारण तुमच्याकडे 2026 मध्ये एखादी पोस्ट पाहिजे मित्रांनो. त्या उद्देशाने तुम्ही अभ्यास करा. कंटिन्यू प्रॅक्टिस जर करत असाल तरच तुमचं बेनिफिट होणार आहे. क्वेश्चन पेपरचा अनालिस करा. कारण की फक्त तुम्ही फॉर्म भरताय आणि एक्झाम देताय तर अशी अशी चूक करू नका मित्रांनो. कारण ही तुम्ही स्वतःलाच फसवत आहे. फक्त फॉर्म भरायचं आणि एक्झाम द्यायची, बाबा बघू आपण येतं का, मार्क पडतात का. तसं होत नाही मित्रांनो. हे तुमचं खूप मोठी चूक आहे. तुम्ही स्वतःलाच फसवत आहे. जर तुम्हाला सिरियसली अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कंटिन्यू क्वेश्चन पेपरचं प्रॅक्टिस करावं लागेल. क्वेश्चन पेपर कसे येतात अनालिस करावं लागेल. डेली रुटीन ठेवावं लागेल तुम्हाला. त्यावेळेस तुमच्याकडून हे एखादी पोस्ट निघेल मित्रांनो. नाहीतर पोस्ट निघणं खूप खूप कठीण आहे. एखादा कॅन्डिडेट असतो की त्याचं लक ठरतं की नाही बाबा सिलेक्शन झालंय. पण याच्यात लक नाही मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे. तुम्हाला जर मॅथ वीक असेल तर मॅथ करावं लागेल परफेक्ट. रिझनिंग करावं लागेल. इंग्लिशवरती तुम्हाला फोकस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे पण क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती फोकस करा मित्रांनो. असं काही नाही तुम्हाला फक्त इंग्लिश बोलता आलं पाहिजे, मॅथ पूर्ण परफेक्टच, असं काही नाही. जे क्वेश्चन पेपर अगोदर झालेले आहे, हां, तर सोपे सोपे क्वेश्चन असतात. फक्त ते मॅथ रिझनिंगचे, इंग्लिशचे तेवढं थोडं तुम्ही प्रॅक्टिस करा. कंटिन्यू जर रिडिंग असली ना मित्रांनो, तर क्वेश्चन ज्यावेळेस एक्झाम असते त्यावेळेस तुम्हाला अडचण येत नाही, की कन्फ्यूज होत नाही की हे की उत्तर ते की, म्हणजे असं कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन लगेच फिक्स मध्ये राहील की बाबा हेच उत्तर आहे फिक्स. तर कंटिन्यू अभ्यास करा. आता बघू शकता मित्रांनो, याशिवाय आता हे जाहिराती मित्रांनो, याशिवाय काही अनपेक्षित जाहिरात सुद्धा येणारे मित्रांनो. तर येऊ शकतात, भरपूर जाहिरात येऊ शकतात मित्रांनो. फक्त अभ्यास अभ्यास करा तुम्ही. कारण की जाहिरात तर कधी येणार आहे मित्रांनो. कारण की 1-2 महिन्यात अभ्यास होत नसतो. कारण की त्याला पूर्ण 6 महिने, वर्षभर येऊ, कमीत कमी वर्षभर 6 महिने व्यवस्थित स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो. कंटिन्यू अभ्यास केलं, क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस केली तरच पोस्ट निघते मित्रांनो. नाहीतर फक्त फॉर्म भरून एक्झाम देऊन पोस्ट निघणार नाही. हे स्वतःला तुम्ही फसवू नका. जर तुम्ही फक्त फॉर्म भरताय आणि एक्झाम देताय तर
प्लीज माझी रिक्वेस्ट आहे अशा कॅन्डिडेटला की तुम्ही प्लीज फॉर्म भरू नका, कारण की जर तुम्ही फक्त टाइमपास म्हणून देत असाल किंवा स्वतःला फसू नका, तुम्ही फक्त फॉर्म भरायचा 1,000 रुपये फी असते मित्रांनो, भरपूर फी आहे. तर अशी गोडचूक करू नका, स्वतःला फसू नका, आईवडिलांना फसू नका. तुम्हाला सिरियसली अभ्यास करायचा असेल सिरियसली अभ्यास करा आणि पोस्ट काढा मित्रांनो, कारण की तुमचं करिअर चेंज होऊन जातं मित्रांनो. जर एखादी गव्हर्नमेंट पोस्ट भेटली तर तुमचं करिअर चेंज होईल. त्यामुळे स्वतःला कधीच फसू नका. करायचा असेल अभ्यास तर सिरियसली करा मित्रांनो, कारण की हे खूप कॅन्डिडेट असे आहेत, आम्ही अशी कॅन्डिडेट बघितलेत फक्त क्वेश्चन ज्यावेळेस ऍड आली, जाहिरात आली त्यावेळेस फॉर्म भरणार आणि फक्त एक्झाम देणार. तर असं होत नाही मित्रांनो. तर भरपूर असे कॅन्डिडेट आहेत हॉस्टेलमध्ये राहून खूप 12-12 तास अभ्यास करताय, कारण की कट ऑफ का हाय जातोय मित्रांनो. सध्या 12-12 14 तास कॅन्डिडेट अभ्यास करताय, म्हणून कट ऑफ हाय जातोय मित्रांनो. त्यामुळे कंटिन्यू अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आणि हे जाहिराती लवकरच येणार आहे मित्रांनो. तुम्ही जाहिरातीची वाट बघू नका. जाहिरात कधी पण येऊ शकते. 3 ते 6 महिन्यात सर्व जाहिरात येणार मित्रांनो. आणि यांची जॉईनिंग पण मी तुम्हाला सांगतो अजून, जॉईनिंग पण फास्ट होणार आहे मित्रांनो 2026 मध्येच. तर त्यामुळे ही अपडेट आहे नवीन की तुमची जर एक्झाम झाली लवकरात लवकर तर तुमची 3 महिने 6 महिन्यात पण जॉईनिंग होऊ शकते मित्रांनो, एक्झाम झाली तर. कारण की अशी प्रोसेस आहे मित्रांनो, कशी अशी अपडेट आलेले आहे. त्यामुळे अभ्यास करा कंटिन्यू, स्वतःला फसवू नका, सिरियसली अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.